खोपोली नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या मानसी मंगेश काळोखे या नगरसेविकेच्या पतीची अर्थातच मंगेश काळोखेची निर्घृण हत्या करण्यात आली। ही हत्या राजकीय वैमनस्यातून करण्यात आली असा आरोप आहे। ज्या ठिकाणी ही निर्घृण हत्या करण्यात आली, आता आपण त्या स्पॉटवरती आपण दृश्यांमधून पाहू शकताय, ज्या ठिकाणी हे पिवळे बॅरिगेड्स लावलेले आहेत, याच ठिकाणी मंगेश काळोखे यांचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह पडला होता। त्यांच्यावरती तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्याने तीक्ष्ण हत्याराने वार केले गेले असं या फिर्यादीमध्ये स्पष्टपणे मांडण्यात आलेलं आहे। अर्थातच या प्रकरणामध्ये एकूण 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आपण जो रस्ता पाहताय, याच रस्त्यावरनं हा रस्ता ज्या बाजूला जातो, याच ठिकाणी मंगेश काळोखे यांचं निवासस्थान आहे। साधारणतः सकाळी 6:45 वाजता या रस्त्यावरनं ते निघाले होते आणि त्यांनी खोपोलीमधल्या एका शिशु मंदिरामध्ये आपल्या मुलीला अर्थातच शाळेत सोडायला गेले होते। तिला शाळेमध्ये सोडून ते याच मार्गावरनं परतत असताना त्यांच्या मागावरती असणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला आणि याच ठिकाणी त्यांना गाठलं। या ठिकाणी गाठल्यानंतर त्यांना अत्यंत निर्दयीपणे वेगवेगळ्या तीक्ष्ण हत्याराने, ज्याच्यामध्ये फिर्यादीत जे उल्लेख केलेले आहे त्यानुसार तलवार, कोयता, कुऱ्हाड याचा वापर करून अज्ञात मारेकरांनी मारलं असं सुरुवातीला बातमी होती। याच ठिकाणी त्यांचा मृतदेह पडलेला होता आणि एकूणच त्यानंतर खोपोलीतलं वातावरण तणावपूर्ण बनलेलं आहे। आता ज्या पद्धतीने खोपोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आलेली आहे, त्या तक्रारीनुसार एकूण 10 जणांच्या विरोधात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि कट रचणे अशा आशयाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।